आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या थेट शेतामध्ये करून एकरी 10 ते 20 टन उत्पादन वाढविण्याबरोबरच जवाहर कारखान्याने ऊस पाठविणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपी एक रकमी देण्याची घोषणा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली। हुपरी येथील कल्लाप्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखानास्थळी संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री आवाडे बोलत होते। यावेळी निमशिरगाव येथील रत्नाप्पा कुंभार धडक पाणी पुरवठा योजना ही जवाहर कारखान्याच्या वतीने चालविण्यासाठी घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला। पुढे बोलताना प्रकाश आवाडे यांनी गत साली कारखाना लवकर सुरू न झाल्यामुळे ऊस कर्नाटकातील कारखान्यांना गेला, परिणामी ऊस क्षेत्र कमी झाल्याने कारखान्याला नुकसानीचा सामना करावा लागला। काळानुरूप कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन अधिकाधिक चांगल्या व जास्त प्रमाणात घेता यावे यासाठी कारखान्याच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामतीच्या केव्हीके या संस्थांच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगल्या योजना राबविण्याचा उद्देश आहे। ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना जे जे हवे ते कारखान्याने उपलब्ध करून दिले। ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला। आता एआयच्या माध्यमातून एकरी उत्पादन वाढविण्यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे सांगितले। कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन जोशी यांनी नोटीस व विषयपत्रकांचे वाचन केले। सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली। सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले। आभार व्हाइस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी मानले। या प्रसंगी आमदार राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे, प्रकाश दत्वाडे, उत्तम आवाडे, संचालक सर्वश्री अण्णासो गोटखिंडे, आदगौंडा पाटील, दादासो सांगावे, सूरज बेडगे, शीतल अमन्नवर, संजय कुमार कोथळी, अभय कुमार काश्मीरे, गौतम इंगळे, सुनील पाटील, प्रकाश पाटील, दरगौंडा पाटील, सुनील नारे, कमल पाटील, वंदना कुंभोजे, प्रशांत कांबळे, सुभाष जाधव यांच्यासह माजी संचालक, विविध मान्यवर व सभासद उपस्थित होते। कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे यांनी आज सभेमध्ये उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले। वयाच्या 94व्या वर्षीही त्यांची बोलण्याची लगब, इतिहासाचा आढावा आणि इत्थंभूत माहिती यामुळे उपस्थित मन लावून त्यांचे भाषण ऐकत होते। यावेळी दादांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना कारखान्याच्या उभारणीपासून ते आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला। कारखान्याच्या उभारणीमुळे झालेल्या परिसराचा कायापालट, कारखान्याच्या विविध योजना त्यांची माहिती सांगितली। जिद्द आणि चिकाटीने केलेले काम आणि त्यांना सर्वांनी दिलेली साथ यामुळे आज जवाहर कारखाना नावारूपाला आल्याचा उल्लेखही त्यांनी केला। त्यांचे मार्गदर्शनपर भाषण संपताच उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले।